या मुस्लिमांना काही नको, कारखाने तुमच्याकडे, सोसायट्या तुमच्याकडे, बँका तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे ठेवा, आम्हाला फक्त मानव सेवेचं काम करू द्या. आम्ही तुम्हाला शब्द देतो, या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी मरणार नाही. पण राजकीय षड्यंत्रापोटी त्याची सगळी ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये चालले. मी देशभक्त आहे, मी देशद्रोही नाही, मी प्रामाणिक आहे. मोहम्मद पैगंबर म्हणतात, तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी राहावा. याच महाराष्ट्रामध्ये 6,000 आदिवासी बालकं अन्न विना तडफडून मेली. आमची नैतिक जबाबदारी होती की नाही? रोजा हा जो उपवास आहे, या उपवासामध्ये सामान्यतः आपण जसं अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतो, फक्त तेवढा त्याग अपेक्षित नसून सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजल्यापासून अन्न आणि पाण्याच्या त्यागासह सर्व वाईट गोष्टीचा त्याग करावायचा असतो. कोणाची निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, द्वेष करायचा नाही, मत्सर करायचं नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की जे लोक समाजामध्ये थोडं विघ्न करतात, जे उद्धटपणे वागतात, रमजान मध्ये अचानक सभ्य होऊन जातात. तुम्हाला असं जाणवलं असेल की याच्या वागण्यामध्ये फरक आला असेल का? कारण त्यांना माहिती आहे की उपासामध्ये या गोष्टी मी करत नाही, करू शकत नाही. आता ही सवय ईश्वर तुम्हाला 30 दिवस उपास ठेवून का लावतो? त्याच्यामध्ये सर्व वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि सर्व सत्कर्माच्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची काय आहे? परोपकार. आता मला सांगा, सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजल्यापर्यंत सायंकाळी 15 तास उपाशी राहिल्यानंतर आम्हाला जाणीव होते की माझ्याकडे अन्न आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळ्या साहित्य उपलब्ध आहे, पदार्थ उपलब्ध आहे, पण मी जर 15 तास उपाशी राहिलो तर मी व्याकुळ होतो, अस्वस्थ होतो, मला भूक लागते, मला चक्कर येते, मला सहन होत नाही. मग या जगामध्ये जे लोक आहेत, गरीब लोक आहेत, या आदिवासी भागामध्ये आहेत, या जंगल तांड्यावर राहणारे माझे बांधव आहेत, त्यांना अन्न उपलब्ध होत नाही तर त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना भुकेविना ते किती तडफडत असतील. ही जाणीव तुम्हाला 15 तास दररोज रमजानच्या महिन्यामध्ये 30 दिवस करून दिली जाते. आणि त्याच्यानंतर ईद साजरी करायची तर आधी तुम्हाला सांगितलं जाते 30 दिवस तुम्ही उपाशी होता, तुम्हाला भूक लागली होती, तुम्हाला तहान लागली होती, तुम्ही तडफडत होता, तुम्हाला व्याकुळ होत होता, अस्वस्थ होत होता. आणि नंतर जर तुम्हा 7 वाजता पाणी प्यायला दिलं, तुम्हाला अन्न खायला दिलं, तुम्हाला हायसं वाटायचं. आता 30 दिवस तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे. भूक काय असते, अन्नाविना माणूस कसा राहतो, कसा तडफडतो, याची जाणीव झालेली आहे. आता ईद साजरी करायची. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबातल्या दरडोई व्यक्तीच्या 2.5 किलो धान्य काढायचं आणि ते धान्य गरिबांमध्ये वाटायचं. हे तुम्हाला ईद साजरी करण्याच्या आधीचा आदेश आहे. आता एखाद्यानं म्हटलं मी 30 दिवस उपास ठेवले, रात्री तरावीची नमाज पडली, आता हे धान्य मी गरिबाला वाटणार नाही, तो ईद साजरा करू शकत नाही. ईद उल फित्र, ईद म्हणजे उत्सव, फित्र म्हणजे धान्य दानाचा उत्सव. आता मला सांगा बांधवांनो, धान्य दान करून उत्सव साजरा करणं ही संकल्पना, हे मानव सेवेसाठी, मानव कल्याणासाठी आणि मानवतेसाठी पुरस्कार करणारीच आहे ना. आपल्याला काय वाटतं, हे विशिष्ट धर्माचं एक उपासना पद्धत आहे, फक्त भाषेचा फरक आहे याच्यामध्ये. जर मी तुम्हाला मराठीत सांगितलं तर तुम्हाला कळालं, तुम्ही म्हटले अरे ईद म्हणते किती चांगली गोष्ट आहे, धान्य दान केलं आणि उत्सव साजरा केला. आता हे झालं धान्य वाटप. आता जे श्रीमंत लोक आहेत, समजा आता चंदनगिरामध्ये एका कुटुंबामध्ये 5 लोक आहेत किंवा एका कुटुंबात 10 आहेत, लहान मुलं असो की वृद्ध असो. 10 मुलं जर एका कुटुंबात आहेत तर 2.5 किलो प्रत्येक व्यक्तीला, 10 व्यक्तीसाठी 25 किलो धान्य त्यांनी वाटप करायचं. आता इथं समजा 1000 कुटुंब जर असतील तर 1000 गुणिले 25 किलो म्हणजे एवढं धान्य तुम्ही वाटप करायचं. आता मला सांगा, यांनी जर आसपासच्या भागामध्ये वाटप केलं तर मला असं वाटते एकेका गरीब कुटुंबाच्या घरी 1-2 क्विंटल धान्य जमा होऊन जाईल आणि त्याला काही गरज पडणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ईदच्या आधी जे लोक फित्रा किंवा धान्य वाटप करतात, दान करतात, गरीबाकडे एवढं धान्य होता ते सगळं धान्य ते नेऊन पुन्हा मोंड्यात टाकतात आणि ते मोंड्यातलं धान्य जे 20 रुपये किलोनं आणलेलं असते ते 12 रुपये किलोनं मोंड्यावाला घेते, पुन्हा ते अजून वाटले जाते. म्हणजे एवढी उलाढाल या ईद मध्ये होते.
उद्देश हा आहे बांधवांनो. ईश्वर म्हणतो फक्त एका महिन्यासाठी हे नाही करायचं, हे प्रशिक्षण तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता 11 महिने तुम्ही भुकेल्याला अन्न खाऊ घालायचं, म्हणून हे प्रशिक्षण होतं. आणली गरिबांचं स्वतःच्या संपत्तीतला वाटा काढला, धान्य दान केलं, 30 दिवस प्रशिक्षण घेतलं. रात्री तुम्ही एकांतामध्ये तरावीची नमाज जी आहे, अतिरिक्त जे नमाज आहे ती ईश्वराची उपासना केली, ईशभय बाळगला, सर्व सत्कर्म आपसात केले, सगळ्या वाईट गोष्टीचा त्याग केला. आता ईद साजरी केली. आता तुम्हाला काय करायचं, जे तुम्ही 1 महिना प्रशिक्षण घेतलं ते 11 महिने तुम्हाला समाजामध्ये आचरणात आणायचं. आता एक्झाम्पल, तुम्ही 30 दिवसामध्ये लोकसेवा केली. आता तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मानव सेवेचं, मानव कल्याणाचं काम करायचं. आता याचा संदर्भ काय, याचा संदर्भ कुराणमध्ये ईश्वर म्हणतो, सूरे अल इम्रान मध्ये आहे, श्लोक 110 आहे. कुंतुम खैरा उम्मतीन उखरजित लिन्नास तामरून बिल मारूफ व तन्हौना अनिल मुनकर. आता ईश्वर काय म्हणतो, हे समुदाय म्हणजे मुस्लिमांना संबोधित करतो ईश्वर, हे समुदाय तुम्ही उत्तम समुदाय आहात. तुमची निर्मिती मानव कल्याणासाठी केलेली आहे. तुम्ही सत्कर्माचा उपदेश देता आणि तुम्ही वाईट गोष्टीपासून लोकांना थांबवता, दुष्कर्माचा नाश करता. आता मला सांगा, कुराण काय म्हणतो, मुस्लिमांची निर्मिती मानव कल्याणासाठी झालेली आहे. आता हे 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं मानव कल्याणासाठी, आणि हे तुम्हाला आता ईश्वर सांगतो तुम्हाला मानव कल्याण करायचं आहे. आता माझे मुस्लिम बांधव इथे बसलेले आहेत, त्यांना एक माझा प्रश्न आहे. मोहम्मद पैगंबराचा उपदेश आहे. मोहम्मद पैगंबर म्हणतात, तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी राहावा. हे मान्य है का मुस्लिमांना? मुस्लिम किती हाथ वर करा. मैं बोल रहा हूं, बात सही है क्या? मानते हैं बात को? आप गवाही देते हैं हक है बोल के? एक बार हाथ ऊपर करो सब मुसलमान. ये बात हक है की मोहम्मद पैगंबर म्हणतात, तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. आता माझा प्रश्न आहे बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 36 जिल्हे कुपोषित निघाले. या 36 जिल्ह्यामध्ये 16,000 बालकं कुपोषित निघाली. या 16,000 बालकांपैकी 6,000 बालकं अन्नाविना दगावली, मेली, उपाशी मेली. आता मला सांगा, या महाराष्ट्रात 2 करोड मराठी मुस्लिम आहेत. मला सांगा, तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वीकारलं, तुम्ही साक्ष दिली की मोहम्मद पैगंबराचा उपदेश आहे, तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. याच महाराष्ट्रामध्ये 6,000 आदिवासी बालकं अन्न विना तडफडून मेली. आमची नैतिक जबाबदारी होती की नाही? होती की नाही? हात वर करून सांगा, तुमच्यावर जबाबदारी होती की नाही? होती. आणि या मंचावर बसलेले भगवान बाबा, मी तुम्हाला शब्दावर सांगतो, मुस्लिम घ्यायला तयार आहे, पण राजकीय षड्यंत्रापोटी त्याची सगळी ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये चालले. मी देशभक्त आहे, मी देशद्रोही नाही, मी प्रामाणिक आहे. अरे याला काम करू द्या मानव सेवेचं. मी तुम्हाला सांगतो, या मुस्लिमांना काही नको. कारखाने तुमच्याकडे, सोसायट्या तुमच्याकडे, बँका तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे ठेवा. आम्हाला फक्त मानव सेवेचं काम करू द्या. आम्ही तुम्हाला शब्द देतो, या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी मरणार नाही. कारण आमचा जन्म राज्य करण्यासाठी झालेला नाही, आमचा जन्म आमदार खासदार होण्यासाठी झालेला नाही. आमचा जन्म फक्त, बघा, ते एक भाग आहे आपल्या. जर तुम्हाला शोषित पीडित समाजाला, नागरिकाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तो एक क्षेत्र आहे, पण त्याच्यासाठी सगळी ऊर्जा लावायची आणि हे सामाजिक उत्तरदायित्व सगळं सोडून द्यायचं, हे कदापि मान्य होणार नाही. म्हणून आमच्या बहुजन बांधवाला हे कळलं पाहिजे की चंदनगिरा येथील मुस्लिम समाज हा बहुजन समाजाच्या हितासाठी आहे. रमजानचा महिना आणि ईद उल फित्र हा जो उत्सव आहे, हा एक प्रकारे मानव सेवेसाठी प्रशिक्षण झालं आणि मानव सेवेसाठी हा मुस्लिम समुदाय आता तयार झालेला आहे. आता 11 महिने हा मानव सेवा करणार आहे, लोककल्याणाचं काम करणार आहे. आणि या कामासाठी माझ्या बहुजन हिंदू बांधवाचा आशीर्वाद आणि मदतीची गरज आहे. मला विश्वास आहे की माझा बहुजन हिंदू बांधव या मुस्लिम समुदायाला, या महाराष्ट्रातील शोषित पीडित गरजू शेतकरी कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्ण शक्तीनिशी सहकार्य करल. आणि हे विश्वास दाखवून भगवान बाबाचा आशीर्वाद घेऊन मी माझे इथे शब्द थांबवतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वरा, आमचं प्रशिक्षण झालेलं आहे, तुला अपेक्षित मानव कल्याणाचं कार्य करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी शक्ती द्यावी. व आखिरत दावाना आणि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. धन्यवाद सुभान अली साहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन. की आता प्रशिक्षण झालेलं आहे, प्रशिक्षण देण्याचा हा महिना आणि हे प्रशिक्षण घेऊन पुढील
आगामी 11 महिने लोककल्याणाचं काम या माध्यमातून होईल. खरोखर अतिशय सुंदर असं विवेचन, मार्गदर्शन की राजकीय नेते आम्हाला धर्म सांगतात आणि दोन्हीकडचेही राजकीय नेते खरा धर्म आम्हाला सांगतात. धर्म हा धर्मतत्ववेत्यांकडून शिकला पाहिजे.